हॅलो अँड वेलकम टू द वेअर ऑफ अद्वितीय देशपांडे. मला जर या सिरीजचे सगळे व्हिडिओज हवे असतील तर ते तुम्हाला एकाच प्लेलिस्टमध्ये मिळतील आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण पार्ट 2 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट डिस्कस करणार आहोत. तर या पार्ट 2 मध्ये टोटल 6 चॅप्टर आहेत. त्यातला पहिला चॅप्टर आज आपण बघूया, रिकव्हरी पोझेशन ऑफ प्रॉपर्टी. आता प्रॉपर्टी 2 प्रकारची असते, मूव्हेबल आणि इमूव्हेबल. तर दोन्ही प्रकारची प्रॉपर्टी रिकव्हर कशी करता येऊ शकते अंडर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट याबद्दल सेक्शन 5 ते 8 डील करतात. सेक्शन 5 जो आहे आणि सेक्शन 6, सेक्शन 5 आणि 6 आपल्याला इमूव्हेबल प्रॉपर्टी रिकव्हर कशी करायची हे प्रोव्हाइड करतात. तर सेक्शन 7 आणि 8 हे मूव्हेबल प्रॉपर्टी रिकव्हर कशी करायची हे प्रोव्हाइड करतात. तर प्रॉपर्टी रिकव्हर करण्याच्या 2 पद्धती आहेत. रिकव्हर करायची असेल तर एक तर ऑन बेसिस ऑफ टायटल आणि दुसरा प्रकार म्हणजे ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस पोझेशन. तर सेक्शन 5 जो आहे तो आपल्याला रिकव्हरी ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी ऑन द बेसिस ऑफ टायटल हे सांगतो आणि सेक्शन 6 जो आहे तो डील करतो रिकव्हरी ऑफ पोझेशन ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस पोझेशन. ओके. तर टायटल म्हणजे काय? तुमचं ओनरशिप आहे. आणि प्रिव्हियस पोझेशन म्हणजे काय? की तुम्ही पोझेशनमध्ये आहात एखाद्या लँडच्या आणि तिथून तुम्हाला डिस्पोजेस केलेलं असेल, तर त्या प्रॉपर्टीचं पोझेशन पुन्हा रिकव्हर कसं करायचं हे सेक्शन आपल्याला 6 प्रोव्हाइड करतो. तर इन डिटेल बघूयात आता. सेक्शन 5 रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक इमूव्हेबल प्रॉपर्टी. अ पर्सन एन्टायटल्ड टू द पोझेशन ऑफ स्पेसिफिक इमूव्हेबल प्रॉपर्टी मे रिकव्हर इट इन द मॅनर प्रोव्हाइडेड बाय द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. आता याच्यामध्ये 5 इसेन्शियल्स आहेत. पहिलं म्हणजे अ पर्सन जो एन्टायटल आहे टू द पोझेशन ऑफ स्पेसिफिक इमूव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजे एक पर्सन पाहिजे, जो पर्सन एन्टायटल पाहिजे, म्हणजे तिथं त्याला टायटल पाहिजे कशाचं, तर स्पेसिफिक इमूव्हेबल प्रॉपर्टीचं पाहिजे. तर तो पर्सन रिकव्हर करू शकतो इन द मॅनर. कोणत्या मॅनरमध्ये? तर विच इज प्रोव्हाइडेड बाय द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. सीपीसी जे प्रोव्हाइड करतो सीपीसीच्या प्रोव्हिजनच्या अनुसार तो पर्सन की जो एन्टायटल आहे एखाद्या इमूव्हेबल प्रॉपर्टीला, तो त्याचं पोझेशन रिकव्हर करू शकतो. हे सेक्शन 5 मध्ये सांगितलेलं आहे. आता हा सेक्शन खूप शॉर्ट आहे, पण ज्यावेळेला लॉंग आन्सरमध्ये याचा आन्सर लिहावं लागतं, त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा एक्स्ट्रा मटेरियल इन्क्लूड करावं लागतं. आणि त्यामध्ये तुम्ही काय इन्क्लूड करू शकता, तर पहिलं म्हणजे लिमिटेशन. लिमिटेशन जे आहे ते रिकव्हरी ऑफ पोझेशन ऑन द बेसिस ऑफ टायटल जर असेल तर 12 इयर्स आहे. तर नेक्स्ट बघूयात सेक्शन 6 सूट बाय पर्सन डिस्पोजेस्ड ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. ओके. सो इफ एनी पर्सन इज डिस्पोजेस्ड विदाउट हिज कंसेंट of immovable property otherwise than in due course of law, he or any person through whom आता हे बघू. एनी पर्सन म्हणजे कोणताही पर्सन की ज्याला डिस्पोजेस केलेलं आहे विदाउट हिज कन्सेंट. कसं डिस्पोजेस केलेलं आहे? विदाउट हिज कन्सेंट आणि अगेन्स्ट हिज विल ऑफ इन इमोबल प्रॉपर्टी. तर इमोबल प्रॉपर्टीला त्याला डिस्पोजेस केलेलं आहे. अदरवाईज दॅन इन ड्यू कोर्स ऑफ लॉ, म्हणजे विदाउट ड्यू कोर्स ऑफ लॉ अप्लाय न करता, म्हणजे लिगली त्याला डिस्पोजेस केलेलं नाही आहे, तर इनलिगली केलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे एनी पर्सन डिस्पोजेस्ड हिज कन्सेंट विदाउट हिज कन्सेंट फ्रॉम इमोबल प्रॉपर्टी अदरवाईज दॅन इन ड्यू कोर्स ऑफ लॉ, ह्या 5 कंडिशन फुलफिल झाल्यानंतर काय, तर ही or any person through whom he has been in possession or any person claiming through him म्हणजेच इथं कोण, तर एकतर ही किंवा क्लेमिंग थ्रू एनी अदर पर्सन क्लेमिंग थ्रू हिम किंवा थ्रू whom he is in possession. म्हणजे हे 3 व्यक्ती, एकतर तो स्वतः किंवा त्याच्या थ्रू तो क्लेम करत आहे किंवा थ्रू whom he हॅव्हिंग पोझेशन, म्हणजे ज्याच्या थ्रू तो पोझेशनमध्ये आहे असा कोणीही पर्सन काय करू शकतो, तर बाय सूट रिकव्हर करू शकतो पोझेशन देअर ऑफ नॉट विथस्टँडिंग एनी अदर टायटल दॅट मे बी सेट अप इन सच सूट. म्हणजे डिफेन्समध्ये कोणतेही टायटल जरी सेटअप केलेलं असेल तरी पण तो पर्सन जो आहे तो रिकव्हर करू शकतो पोझेशन बाय सच सूट. आता सबसेक्शन 2 काय सांगतो, तर नो सूट अंडर दिस सेक्शन शाल बी ब्रॉट. नो सूट अंडर दिस सेक्शन शाल बी ब्रॉट. सूट आपल्याला ह्या सेक्शन खाली ब्रॉट करता येणार नाही. कधी, तर आफ्टर द एक्सपायरी ऑफ 6 मंथ्स, 6 महिने झाल्यानंतर
फ्रॉम द डेट ऑफ डिस्पोजिशन. डिस्पोजेस झाल्यापासून 6 महिन्याच्या आत सूट दाखल करायला पाहिजे. त्याच्यानंतर तो सूट कॅनॉट बी ब्रॉट आणि अगेन्स्ट द गव्हर्नमेंट आपल्याला करता येणार. जर गव्हर्नमेंटने आपल्याला डिपॉझिट केलेलं असेल तर त्यांच्या अगेन्स्ट सूट दाखल करता येणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंट तिथे डिफेंडंट कधी होऊ शकत नाही. आता थर्ड सबसेक्शन काय आहे? तर नो अपील शॅल लाय फ्रॉम एनी ऑर्डर ऑर डिग्री. अपील लाय होऊ शकत नाही फ्रॉम एनी ऑर्डर ऑर डिग्री पास्ड इन एनी सूट इन्स्टिट्यूटेड अंडर दिस सेक्शन. या सेक्शन खाली कोणताही सूट दाखल केला तर त्याच्या ऑर्डर आणि डिग्रीच्या विरुद्ध अपील दाखल करता येणार नाही. नॉर एनी रिव्ह्यू ऑफ सच ऑर्डर ऑर डिग्री शॅल बी अलाउड. म्हणजे रिव्ह्यू सुद्धा अलाउड नाही. तर इथं अलाउड मग काय आहे? अपील तर करता येणार नाही, रिव्ह्यू करता येणार नाही, पण आपल्याला रिव्हिजन तर अलाउड आहे. तर आता डिफरन्स जर सांगायचा झाला सेक्शन 5 आणि 6 मधला, तर सेक्शन 5 मध्ये काय आहे? एन्टायटलमेंट आहे. सेक्शन 6 मध्ये प्रिव्हियस पोझिशनच्या बेसवर आहे. इथे 12 वर्ष लिमिटेशन आहे. सेक्शन 6च्या सूट अंडर सेक्शन 6 असेल तर 6 मंथ्स फक्त लिमिटेशन आहे. इथे तुम्ही प्रिव्हियस पोझिशनचा डिफेन्स घेऊ शकत नाही. इथे तुम्ही टायटलचा डिफेन्स घेऊ शकता. अगेन्स्ट गव्हर्नमेंट करता येतं, हे करता येत नाही. ओके. त्यानंतर आणखी एखादा पॉईंट सांगायचा तर याच्यामध्ये अपील आणि रिव्ह्यू अलाउड नाही, पण रिव्हिजन अलाउड आहे. याच्यामध्ये सगळं अलाउड आहे. अपील, रिव्हिजन, रिव्ह्यू. सबसेक्शन 4 राहिला आपला बघायचा. सबसेक्शन 4 काय सांगतो की नथिंग इन दिस सेक्शन. या सेक्शन मधलं काहीही shall bar any person from suing to establish his title. Nothing in this section shall bar any person from suing to establish his title to such property and to recover possession thereof. म्हणजे या सेक्शन मधलं काहीही एखाद्या पर्सनला बार करत नाही. कशासाठी? कशापासून बार करत नाही? तर इन्स्टिट्यूट करण्यापासून सूट टू इस्टॅब्लिश हिज टायटल टू सच प्रॉपर्टी अँड टू रिकवर पोझिशन. म्हणजेच वरच्या प्रमाणे सेक्शन 5 प्रमाणे पोझिशन रिकवर करण्यासाठी बार करत नाही. मग इथं काय आहे की सेक्शन 5 जो आहे तर हा सेक्शन 6 जो आहे तो 5 सेक्शनला पार करत नाही. इथं तसं काही नाही. ओके. आता हे झालं इमूव्हेबल प्रॉपर्टीज आपण सगळं डिस्कस केलं. आता आपण मूव्हेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत पण बघूयात काय प्रोव्हिजन आहे. तर बघूयात सेक्शन 7 रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक मूव्हेबल प्रॉपर्टी. रिकव्हरी ऑफ स्पेसिफिक मूव्हेबल प्रॉपर्टी. एनी पर्सन एंटायटल्ड टू द पोझेशन ऑफ स्पेसिफिक मूव्हेबल प्रॉपर्टी. पर्सन इथं पण तेच आहे. पर्सन एंटायटल्ड टू द पोझेशन ऑफ स्पेसिफिक इथं मूव्हेबल प्रॉपर्टी आहे. वरती इमूव्हेबल होतं. मे रिकव्हर इट इन द मॅनर प्रोव्हाइडेड अंडर द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर म्हणजे CPC. इथं सेम आहे की एखादा पर्सन एंटायटल करत असत पोझेशन कशाचं तर मूव्हेबल प्रॉपर्टीचं तर तो रिकव्हर करू शकतो ती प्रॉपर्टी इन द मॅनर कोणत्या मॅनरमध्ये प्रोव्हाइडेड केलेला आहे, तो प्रोव्हाइड केलेला आहे माझं CPC. ओके. पण याच्यामध्ये आता 2 पॉईंट्स एक्स्ट्रा आहेत ते म्हणजे एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन 1 काय सांगतो? ट्रस्टी सू करू शकतो अंडर धिस सेक्शन ह्या सेक्शन खाली. कशासाठी? तर फॉर द पोझिशन ऑफ मूव्हेबल प्रॉपर्टीसाठी करू शकतो. टू द कुठल्या एक्सटेंट पर्यंत? बेनिफिशियल इंटरेस्ट. जो काही बेनिफिशियल इंटरेस्ट आहे इन विच की ज्याच्यामध्ये पर्सन फॉर हुम ही इज अ ट्रस्टी. ज्या पर्सनसाठी तो ट्रस्टी आहे त्याचा बेनिफिशियल इंटरेस्ट आहे आणि तो पर्सन आहे ज्याच्यासाठी तो ट्रस्टी आहे तो एंटायटल करत असेल ती प्रॉपर्टी तर ट्रस्टी पण करू शकतो. इथं म्हणजे ओनर जो आहे ना, आपण जे सेक्शन 5 बघितलं होतं त्याच्यामध्ये पण हेच होतं की ओनर करू शकतो फक्त सूट. इथं पण सेम आहे की पर्सन शुड बी एंटायटल्ड. म्हणजे ओनर सूट दाखल करू शकतो इथं. ओनर प्लस इथं आपल्याला आणखी काय एक्स्ट्रा पॉईंट दिले की ट्रस्टी करू शकतो. कधी करू शकतो? तर जर बेनिफिशियल इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये तुला तर पर्सन फॉर हुम ही इज अ ट्रस्टी. त्याचा बेनिफिशियल इंटरेस्ट असेल आणि तो पर्सन एंटायटल असेल तर ट्रस्टी पण करू शकतो ह्याच्या वतीने. आणि एक्सप्रेशन 2 काय सांगतो? तर स्पेशल ऑर टेम्पररी राईट, एक स्पेशल किंवा एक तात्पुरता राईट टू द प्रेझेंट पोझेशन ऑफ मूव्हेबल प्रॉपर्टी. म्हणजे एखादी मूव्हेबल प्रॉपर्टी त्याचं प्रेझेंटली पोझेशन माझ्याकडे आहे अँड ऑर एंटायटल्ड, पण स्पेशल किंवा एक टेम्पररी राईट आहे पोझेस करायचा. इट्स सफिशियंट टू सपोर्ट अ सूट अंडर दिस सेक्शन. ह्या सेक्शनमध्ये सपोर्ट करण्यासाठी हे सफिशियंट आहे की ते पोझिशन स्पेशल किंवा टेम्पररी राईट नाही, प्रेझेंट पोझिशन जे आहे ते त्या व्यक्तीपाशी आहे. म्हणजे तिथं आपण कोण म्हणू शकतो? तिथं बेलर किंवा पवनी. प्लेज जर बघितलं प्लेजमध्ये पवनार पवनी आणि बेलमेंटमध्ये बेलर बेली. त्यामध्ये बेली जो असतो बेलीकडे आपण पोझिशन एखाद्या आर्टिकलचं एखाद्या वस्तूचं मूव्हेबल प्रॉपर्टीचं देतो आणि फॉर सम पर्पज देतो. ते पर्पज अकम्प्लिश झाल्यानंतर ते रिटर्न करायचं असं कंडिशन असते बेलमेंटमध्ये. तर मग ज्यावेळेला ते प्रॉपर्टी आपण त्याला देतो काही पर्पजसाठी, मग ते पर्पज जोपर्यंत फुलफिल होत नाही तोपर्यंत त्याचा प्रेझेंट पोझिशनचा जो राईट आहे तो त्या बेलरचा असतो, एजंटचा असतो. एखादा प्रिन्सिपल आहे एजंटकडे एखादी वस्तू ठेवतो आणि कुठेतरी जातो, काहीतरी काम देतो, इंटरेस्टमध्ये तो एखादी प्रॉपर्टी ठेवतो, तर म्हणजे मूव्हेबल प्रॉपर्टी ठेवतो. अशा केसमध्ये काय होतं की प्रेझेंट राईट त्या व्यक्तीचा असतो, त्यामुळे ती व्यक्ती पण एंटायटल आहे मूव्हेबल प्रॉपर्टी रिकव्हर करण्यासाठी. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट इतकेच आहेत. ओनर सोबत ट्रस्टी किंवा बेलर किंवा
पाहुणी किंवा जो पण पर्सन आहे इंटरेस्टेड आहे प्रॉपर्टी त्याच्या ट्रस्टमध्ये ठेवलेली आहे, तर तो पर्सन इन्क्लूड इथं होतो, की ज्याला स्पेशल आणि टेम्पररी राईट आहे. ते सर्व पर्सन याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ओके. सो नाऊ लेट्स डिस्कस सेक्शन 8. सेक्शन 8 थोडा मोठा आहे आणि थोडंसं लक्षात ठेवण्यासारखे पण पॉइंट त्याच्यामध्ये आहेत. तर लक्ष देऊन बघा. सेक्शन 8 जो आहे, सेक्शन 8 काय सांगतो? लायबिलिटी ऑफ पर्सन इन पोझेशन नॉट ॲज ओनर. पर्सन की जो पोझेशनमध्ये नाहीये. पर्सन जो पोझेशनमध्ये आहे, पण तो ओनर नाहीये. त्याची लायबिलिटी. काय लायबिलिटी? टू डिलिव्हर टू पर्सन्स एन्टायटल्ड टू इमिडिएट पोझेशन. ती प्रॉपर्टी डिलिव्हर करायची कुणाला? तर पर्सनला, की तो एन्टायटल आहे इमिडिएट पोझेशन. ओके. सो any person having the possession or control of a particular article of movable property, की ज्या पर्सनकडं पर्टिक्युलर एखाद्या आर्टिकलचं पोझेशन आहे मूव्हेबल प्रॉपर्टीच्या, ऑफ विच की ज्याचं ही इज नॉट द ओनर, की ज्याचा तो ओनर नाही. म्हणजे इथं काय की एकतर एनी पर्सन एनी पर्सन म्हणजेच काय तर एनी पर्सन की जो की ज्याच्या पोझेशनमध्ये मूव्हेबल प्रॉपर्टी आहे आणि त्याचा तो ओनर नाहीये, तर त्याला आपण कंपेल करू शकतो. ही मे बी कंपेल्ड स्पेसिफिकली. त्याला स्पेसिफिकली आपण कंपेल करू शकतो. कशासाठी? तर डिलिव्हर करण्यासाठी. डिलिव्हर इट टू द पर्सन एन्टायटल्ड टू इट्स इमिडिएट पोझेशन. की जो पर्सन इमिडिएट पोझेशन क्लेम करतो, इमिडिएट पोझेशन एन्टायटल करतो, तर त्या पर्सनला त्याचं इमिडिएट पोझेशन देण्यासाठी आपण त्या पर्सनला कंपेल करू शकतो इन एनी ऑफ द फॉलोइंग केसेस. पण खाली दिलेल्या केसेसमध्ये फक्त. म्हणजे हे सगळं करता येतं. एखादा पर्सन आहे, तो पोझेशन किंवा कंट्रोलमध्ये आहे मूव्हेबल प्रॉपर्टीच्या, पण तो ओनर नाहीये, तर त्याला आपण कंपेल करू शकतो स्पेसिफिकली, की ते डिलिव्हर कर टू द पर्सन हू इज एन्टायटल्ड टू इमिडिएट पोझेशन इन एनी ऑफ द फॉलोइंग केसेस. म्हणजे इमिडिएट पोझेशन जो एन्टायटल करतो त्याला तू ते डिलिव्हर कर. पण हे सगळं आपण कधी करता येतं आपल्याला? तर फॉलोइंग कंडिशन्समध्ये. तर काय आहेत त्या कंडिशन? तर पहिली कंडिशन आहे की when the thing claimed is held by the defendant as agent or trustee of the plaintiff. म्हणजे प्लेंटिफ डिफेंडंटनी काय केलं? प्लेंटिफनी तर काय ते डिफेंडंट जो आहे तो एजंट आहे. कुणाचा? प्लेंटिफचा किंवा ट्रस्टी आहे. कुणाचा? तर प्लेंटिफचा. तर आणि ॲज अ एजंट ऑर ट्रस्टी त्यांनी एखादी प्लेंटिफची प्रॉपर्टी होल्ड केलेली असेल, तर त्याला आपण कंपेल करू शकतो प्लेंटिफला देऊन. ओके. सो आता बी बघू काय? तर दिस इज द फर्स्ट कंडिशन. सेकंड काय आहे? दिस इज द फर्स्ट केस. सो व्हॉट इज द सेकंड? वेन कॉम्पेन्सेशन इन मनी वुड नॉट अफोर्ड द प्लेंटिफ ॲडिक्वेट रिलीफ. की ज्या वेळेला कॉम्पेन्सेशन इन मनी वुड नॉट अफोर्ड द प्लेंटिफ ॲडिक्वेट रिलीफ फॉर द लॉस ऑफ द थिंग क्लेम्ड. म्हणजे जर ती थिंग जी आहे, जी क्लेम केलेली आहे प्लेंटिफनी, ती थिंगचा जर लॉस झाला, ती जर नाही मिळाली सपोज प्लेंटिफला, तर प्लेंटिफचं असं नुकसान होणार आहे की ते अफोर्ड करू शकत नाही प्लेंटिफ, किंवा त्याच्या बदल्यात जर कॉम्पेन्सेशन मिळालं प्लेंटिफला, तर कॉम्पेन्सेशन मनी जे आहे म्हणजे पैशाच्या स्वरूपातलं जे नुकसान भरपाई आहे, तर ती अफोर्ड करू शकत नाही प्लेंटिफला ॲडिक्वेट रिलीफ. आता हे कधी होतं? सेम आहे, प्लेंटिफ आणि डिफेंडंट आहेत. आणि आता हे कसं होतं? तर प्लेंटिफ आहे, डिफेंडंट आहे इथं. आणि काय झालंय की प्लेंटिफला की प्लेंटिफची जी आर्टिकल आहे, प्लेंटिफची जी मूव्हेबल प्रॉपर्टी आहे, जी डिपेंडंटच्या पोझिशनमध्ये आहे, तर त्या डिपेंडंटनी जर लॉस झाला त्याचा, तर प्लेंटिफला कॉम्पेन्सेशन मनी अफोर्ड करत नाही ॲडिक्वेटली. जर ती प्लेंटिफ सपोज हे जे आहे, सपोज ती वस्तू जी आहे, ती प्लेंटिफची पूर्वापार चालत आलेली काहीतरी देवाची एखादी मूर्ती आहे, ओके, आयडल आहे. तर त्याचं कॉम्पेन्सेशन जे आहे, पैशाच्या स्वरूपात करता येणार नाही तीसाठी. तर अशी एखादी वस्तू असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला कंपेल करता येतं डिपेंडंटला की किती प्लेंटिफला दे. ओके, दॅट इज द सेकंड केस. So now third case is what? When it would be extremely difficult to ascertain the actual damage caused by its loss. हे एकदम डिफिकल्ट आहे की ascertain करणं की ऍक्च्युअल डॅमेज बाय इट्स लॉस, किती ऍक्च्युअल डॅमेज झालेला आहे प्लेंटिफला, हे आपल्याला ascertain करता येत नसेल, तर अशा केसमध्ये पण डिपेंडंटला आपण कंपेल करू शकतो. इकडे एक पेंटिंग आहे आणि ती पेंटिंग खूप दुर्मिळ आहे. ती पेंटिंग रेअरली कुठं मिळते. त्याचं जर काही डॅमेज झालं, तर त्याचं जे काही नुकसान होणार आहे, ते आपल्याला ascertain करता येणार नाही की त्याचं ऍक्च्युअल डॅमेज किती झालं. अशा वेळेला पण आपल्याला ती फ्रेमच त्याला दिली पाहिजे, रिटर्न आपण पेंटिंग त्याला रिटर्न दिली पाहिजे. म्हणजे ती एन्टायटल होतो स्पेसिफिकली रिकव्हर करण्यासाठी ती मूव्हेबल प्रॉपर्टी.
आता वेन द पोझिशन ऑफ थिंग क्लेम्ड हॅज बीन रॉंगफुली ट्रान्सफर्ड फ्रॉम द प्लेंटिफ. आणि चौथा आहे की प्लेंटिफने ते रॉंगफुली डिपेंडंटकडे ट्रान्सफर केलेलं असेल, डिपेंडंटनी ती वस्तू परत त्याला द्यायची. डिपेंडंट ठेवून देऊ शकत नाही त्यासाठी आणि त्याचं कॉम्पेन्सेशन किंवा डॅमेजेस देऊ शकत नाही. 1, 2, 3, 4 या 4 कंडिशन आपण बघितल्या. 4 कंडिशन फुलफिल होत असतील तर अशा केसमध्ये आपण कंपेल करू शकतो डिपेंडंटला की ते स्पेसिफिक जे मूव्हेबल प्रॉपर्टी आहे ती रिकव्हर करू प्लेंटिफला. ओके. तर आता याच्यामध्ये पुढे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक्सप्लेनेशनमध्ये अनलेस अँड अंटिल द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. तर एक्सप्लेनेशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अनलेस आणि अंटिल जोपर्यंत कॉन्ट्ररी प्रूव्ह होत नाही, कोर्ट शाल इन रिस्पेक्ट ऑफ एनी आर्टिकल ऑफ मूव्हेबल प्रॉपर्टी. कोर्टाने शाल म्हणलं इथं मॅन्डेटरी आहे कोर्टावर बंधन करतात. कोर्ट शाल प्रिझ्युम, कुठेतरी कोर्टाने हे प्रिझ्युम करायचं आहे की ती जी मूव्हेबल प्रॉपर्टी आहे क्लेम्ड अंडर बी आणि सी, म्हणजे हे बी आणि सी या केसमध्ये ऑफ दिस सेक्शन कोर्टाने काय प्रिझ्युम करायचं, तर शाल प्रिझ्युम दॅट द कॉम्पेन्सेशन इन मनी वुड नॉट अफोर्ड द प्लेंटिफ ॲडिक्वेट रिलीफ फॉर द लॉस ऑफ द थिंग क्लेम अँड इट वुड एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू असर्टन द ॲक्च्युअल डॅमेज कॉज्ड बाय इट्स लॉस. म्हणजे हे जे बी आणि सी आहे हे कोर्ट शाल प्रिझ्युम आहे. म्हणजेच काय, तर या 2 कंडिशनच्या बाबतीत बर्डन जे आहे ते डिफेंडंटवर आहे प्रूव्ह करायचं की ती जी वस्तू आहे तर ती कॉम्पेन्सेशन इन मनी हे अफोर्डेबल आहे किंवा मग त्याचं असर्टन आपण करू शकतो. व्हॉटएव्हर द डॅमेजेस कॉस्ट तिकडनं किंवा इझिली आपण ते असर्टन करू शकतो डॅमेजेस. हे डिफेंडंटकडे आहे बर्डन ऑफ प्रूफ. प्लेंटिफने फक्त हे प्लीडिंग करायचंय आणि कोर्ट शाल प्रिझ्युम दॅट. ओके. सो टुडे वी आर डन विथ चॅप्टर 1. चॅप्टर 1 मध्ये आपण काय काय बघितलं, तर रिकव्हरी बघितली आपण. रिकव्हरी कशाची, तर एक बघितली मूव्हेबलची, एक बघितली इमूव्हेबल. इमूव्हेबलमध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टीबद्दल सेक्शन 5 आणि 6 डील करतात आणि सेक्शन 7 आणि 8 डील करतात ते मूव्हेबल प्रॉपर्टीबद्दल. तर ह्या दोन्हीमध्ये पण आपण रिकव्हरी ऑफ पोझिशन कसं करू शकतो, एकतर टायटलच्या बेस करू शकतो किंवा प्रिव्हियस पोझिशनच्या बेसिसवर करू शकतो आणि याच्यामधला डिफरन्सही आपण वरती बघितला. त्याचप्रमाणे खाली पण डिफरन्स आहे, तर लिमिटेशन वगैरे काही नाही. अदरवाईज बाकीच्या गोष्टी सगळ्या सेम आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्हाला जर स्पेसिफिक रिलेटॅक्सचे सगळे व्हिडिओ बघायचे असतील आणि ही सीरीज अशीच कंटिन्यू बघायची असेल तर याची जी प्लेलिस्ट आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर त्याला सबस्क्राईब करा. नेक्स्ट जो आहे चॅप्टर 2 तो बराच मोठा आहे. तर आपण तो नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया चॅप्टर 2 आणि या चॅप्टरमध्ये काय तुम्हाला डाऊट राहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. सो थँक यू सो मच आणि हॅव अ गुड डे.